जेन-झी यांच्या यशस्वी आंदोलनानंतर आता त्यांनी पुढचा इशारा दिलाय। पुढे त्यांच्या निशाणावर आहेत ते देशाचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी। कारण भारतामध्ये सध्या इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आणण्याचं घडतंय आणि 2025-26 मध्ये म्हणजे याच वर्षामध्ये पेट्रोलमध्ये 20% कपात करून तिथं 20% इथेनॉल वापरण्याचं म्हणजे E20 वापरण्याचं उद्दिष्ट ठेवलंय। पण बघा आता प्रश्न उपस्थित होतोय की गडकरी हा आग्रह भारतासाठी करतायत ते वरदान आहे की शाप आहे। तर आता इथेनॉल खरंच चांगले आहे की वाईट आहे आपण आज या धोरणाचाच पंचनामा करूया। बघा जेव्हा गडकरी म्हणतात की इथेनॉलचा पुरस्कार करा तेव्हा त्यामागे काही ठोस आर्थिक कारणं आहेत। पण त्याहीपेक्षा आधी आपण समजून घेऊ की वादाची मेख नेमकी कुठे आहे। तर ही दुसरी बाजू अत्यंत भयानक आहे आणि जी तरुणांना अस्वस्थ करते। त्यातला पहिला मुद्दा म्हणजे अन्न की इंधन। खरं तर हा वाद सगळ्यात मोठा नैतिक प्रश्न आहे। भारतासारख्या देशामध्ये जिथे अजून सुद्धा भूकबळी आहे, जिथे अजूनही कुपोषण आहे, तिथे खाद्यधान्य म्हणजे मका, तांदूळ आणि ऊस यांचा वापर करून गाडीचं इंजिन चालवण्यासाठी ह्याचा वापर करणं कितपत योग्य आहे। आजही आपण मका, तांदूळ हे मोठ्या प्रमाणावर लागवड करतो कारण की माणसांची भूक भागवणं हे प्राधान्य आहे आपलं। मग तिथे हा प्रश्न उपस्थित होतोच आहे। दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं दुर्भिक्ष्य। ऊस लावतो आपण, ऊसाला प्रचंड पाणी लागतं। आता 1 लिटर इथेनॉल तयार करायचं असेल तर हजारो लिटर पाण्याची गरज भासते। मग अशीच आधीच जर भूजल पातळी कमी आहे, खालावलेली आहे, तर अशा भारतामध्ये इथेनॉलचा अट्टहास राज्यात पाण्याच्या युद्धाला आमंत्रण देऊ शकतोच। जमिनींचा वापर म्हणजे इथेनॉल निर्मितीसाठी जास्तीत जास्त ठिकाणी जर ऊस लावला गेला, मका लावला गेला तर इतर आवश्यक पिकं जी आहेत ती कमी होतील आणि भारत कुपोषित होऊ लागेल। निर्यात कमी होऊ शकेल ज्यामुळे अन्नधान्याची महागाई वाढू शकते। पण तरीही त्याचा आग्रह का केला जातोय तर ह्यामागे सुद्धा काही कारणं आहेत। परकीय चलनाची बचत। भारत आपल्या गरजेच्या 85% कच्चं तेल आयात करतं आणि ज्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च होतात। मग इथेनॉल जर भारतातच तयार होत असेल तर ही आयात कमी होईल आणि परकीय चलन वाचेल। शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो कारण इथेनॉल हे प्रामुख्याने ऊसाची मळी, खराब झालेली धान्य आणि मक्यापासून तयार होतं। त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या पिकाला चांगला भाव मिळतो आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होते। प्रदूषण कमी होऊ शकतं कारण पेट्रोलच्या तुलनेमध्ये इथेनॉल जाळताना कमी कार्बन मोनॉक्साईड तयार होतो आणि हायड्रोकार्बन उत्सर्जित करतं असा दावा केला जातोय ज्यामुळे शहरामधल्या हवेची गुणवत्ता सुधारू शकते। पण मग वादाची मेख नेमकी कुठे आहे तर काही आव्हानं आहेत। आता इथेनॉल निर्मितीमागे प्रामुख्याने देशामधल्या शुगर लॉबी आणि मोठे साखर कारखाने आहेत ज्यांचे राजकीय हितसंबंध मोठे आहेत। त्यामुळे हा निर्णय शेतकऱ्यांपेक्षा कारखानदारांच्या फायद्याचा होऊ शकतो। गाड्या जास्त बंद पडतायत मग त्याच्यावर उपाय काय आहे तर जुन्या गाड्यांचं इंजिन E20 साठी बनलेलं नाहीये। इथेनॉलमुळे इंजिनमधला रबर खराब होतो, प्लास्टिकचे भाग खराब होऊ शकतात। त्यामुळे उपाय म्हणून नवीन फ्लेक्स फ्युएल इंजिन असलेल्या गाड्या घेणं किंवा जुन्या तुमच्याकडे गाड्या असतील त्यांच्यामध्ये इंजिन मॉडिफिकेशन करणं जे खूप महागडं आहे। मग आता इथेनॉल पूर्णपणे वाईट नाहीये पण तरीसुद्धा पेट्रोलला ते रामबाण उपाय सुद्धा नाहीये। ते केवळ बदलाचा एक काळ म्हणजे ट्रान्झिशन फ्युएल आपण म्हणू शकतो तसा वापर केला जाऊ शकतो। भारताचं भवितव्य इथेनॉलमध्ये नाहीये तर इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये आहे आणि ग्रीन हायड्रोजनमध्ये आहे। आता गडकरींनी अन्न आणि पाण्याची सुरक्षा धोक्यात घालून इथेनॉलचं अट्टहास धरण्यापेक्षा पूर्ण हरित तंत्रज्ञानाकडे वेगानं जाणं हे देशाच्या हिताचं आहे असं प्रथमदर्शनी वाटतं। तेव्हा तुम्हाला काय पर्याय सुटेबल आहे? तुम्हाला सोलर ऊर्जा सुटेबल वाटतेय की त्याच्यापेक्षा आयात करताना त्यात थोडंसं आपल्याकडचं इंधन घालणं सुटेबल वाटतंय? हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा। तुमचं याबद्दलचं मत काय आहे तेही आपण जाणून घेणार आहोत। धन्यवाद।